कोटबीट घालून. अगं हा माझाच दवाखाना आहे, पाटी वाचली नाही का तू? हो, पाटी तर वाचली मी, पण तिथं तर रत्ना लांडगे लिहिलं आहे. लांडगे मॅडमचा दवाखाना आहे ना हा. आणि तू तर झोंबाडे आहे ना. अहो लग्न झाल्यावर काय झोंबाडेच राहते काय? हे माझं नवऱ्याकडचं नाव आहे ना, लांडगे. अहो मला माहित होतं तू डॉक्टर झाली म्हणून, पण हा तुझ्या दवाखाना होय म्हणून मला माहित नव्हतं. माय किती मस्त झालं हो तू डॉक्टर झाली तो. किती नाव आहे बिचार तुझे, लयच फेमस आहेस ना तू. पण तू इथं कशी? अहो मी आजच या दवाखान्यात लागली ना, नवीनच आहे झाडू पोछासाठी. तुमच्या इथल्या नर्स बाईनच मला लावलं. ते म्हणत होती इथं झाडू पोछासाठी बाई पाहिजे. हो तिनं सांगितलं होतं मला, पण तूच असेल हे नव्हतं माहिती. रत्ना तू तर लयच मस्त दिसून राहिली होय या कोटात. मला माहित होतं तू एक दिवस लय मोठी डॉक्टरीन होशील म्हणून. बाई मी स्वतःच्या डोळ्यानं पाहून राहिली, मला लय खुशी झाली हो. रत्ना तू लय तरक्की कर आता. बरं जाऊ दे, चल आपण पहिले चहा घेऊ, आतमध्ये बसू. अहो नाही नाही रत्ना, तू एवढी मोठी इच्छी डॉक्टरीन, मी इथं झाडू पोछा करणारी बाईन, तू माझ्यासोबत चहा पेशील ते इच्छे लोक काय म्हणतील. आणि आपल्या दोघीले पायतीन इथं तर लोक हसतील ना आपल्याले. तू इज्जत मातीत मिळून जाईल. आलू तू माझी मैत्रीण आहे पहिले, नंतर सर्व. चल. नाही हो, मी नाही येत. तुला सांगितलं ना मी नाही येत म्हणून. जाय जाय तू पहिले, पेशंट बसले आहे, जाय त्याले तपास पहिले. मी पहिले पेशंट तपासते, नंतर आपण मी इथंच राहते ना वरते, घरी जाऊन आपण चहा पिऊ काय? रत्ना रत्ना इकडे इकडे. इथं कोणाला सांगू नको आपण मैत्रीण आहे म्हणून. का बरं? अव अजून तेच विचारतं काय? इथं सर्वांना माहित आहे मी झाडू पोछा करणारी आहे म्हणून. फक्त तुलाच माहित आहे मी तुझी मैत्रीण आहे म्हणून. इथल्या स्टॉपली माहित नाही ना. आणि तू काही मला ज्ञान देऊ नको, असं नसते तसं नसते. जा पहिले पेशंट तपास. बरं मी पेशंट पाहते, नंतर आपण घरी जाऊ. लय चांगली मैत्रीण होती बाई हे बाई लहानपणीची, अजूनही तशीच आहे, काहीच बदलली नाही. चाबी कोणाची नाही? हे रत्नाची चाबी होय वाटते बाई. चल तिला नेऊन देतो पहिले, नाही तर पाहत बसन इकडे तिकडे. गरम होऊन राहिलं. मॅडम 2 नंबरच्या पेशंटला IV चढवली आहे. ऑपरेशनची पूर्ण तयारी झाली आहे आणि पेशंटचं सगळं नॉर्मल आहे. ऑपरेशन थिएटरला घ्यायचं का पेशंटला? हो हो, सर्जनला कॉल करते मी. डॉक्टर काळेला OPD काळेला सांगा तुम्ही पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घ्या. काय रत्ना, रत्ना तू किती विसर गोडी आहे बिचारे. चाबी तिकडे टाकून दिली, मला दिसली नाही, तू शोधली असती इकडे तिकडे. समजत नाही का तू कोणासोबत बोलतेय? इथल्या डॉक्टर आहे त्या, आणि त्यांचं तू नाव घेऊन बोलते. यासाठी ठेवलं का मी तुला कामावर? जरासाही मॅनर्स नाही तुला. इथून नेहा, तुझी हिंमत कशी झाली तिच्यावर हात उचलायची? झापड नाही मारू तर काय करू? ही झाडूवाली तुमचं नाव घेऊन बोलते तुम्हाला, मग हिला मॅनर्स नाही आहे ना. हो मी ऐकलं सगळं. मग काय झालं? ती मला चाबी द्यायसाठी आली होती ना, आणि तू तिच्या वयाचा विचार न करता तिला झापड मारली. हे मॅनर्स बरोबर आहे का? इथं तुम्हाला कोणी नाव घेऊन बोलत नाही, पण ही आज लागलेली झाडूवाली. सिस्टर, खबरदार कुणाला कुणाच्या कामावरून संबोधित केलं तर. तिला काकू म्हणायचं, मावशी म्हणायचं. आणि हे काय मगापासून लावून ठेवलं तू, झाडूवाली झाडूवाली? हे मॅनर्स आहे का? जाऊ दे ना रत्ना. मॅडम अजूनही सुधारती का ही? सिस्टर, ही माझी लहानपणाची मैत्रीण आहे. आम्ही दोघी एकमेकींना नावानेच हाक मारतो. सॉरी मॅडम. तसं नाही, ती माझी मैत्रीण आहे म्हणून नाही. इथल्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत, स्टाफ सोबत आणि पेशंट सोबत सुद्धा सिस्टरांनी नम्रतेने बोललं पाहिजे. तू तर तिला चक्क झापड मारली. हे असते का सिस्टर लोकांची वागणूक? सॉरी मॅडम, यापुढे अशी चूक कधीच नाही होणार. नको नको, मला असे सिस्टर नको. तू येथून जाऊ शकते. राहू दे रत्ना, तिले कामावरून नको काढू. तिच्यामुळंच तर मी इथं दवाखान्यात कामाला आली. तिले तू कामावरून काढशील तर मला बरं वाटन काय? आणि तुझी भेटही तिच्यामुळेच झाली ना. बघ काय म्हणते ती. आम्ही गरीब लोक सरकारी दवाखान्याशिवाय कुठंच जात नाही हो रत्ना. मॅडम
मी यापुढे अशी चूक कधीच करणार नाही. प्लीज माफ करा मला. ठीक आहे ठीक आहे, जा ओटीची तयारी करा आणि पेशंटला आतमध्ये घ्या. सर्जन येतीलच आता. रत्ना तू पण जाय ऑपरेशन थिएटर मध्ये. चांगलं ऑपरेशन करजो, दिमाग शांत ठेवजो. हो हो.